महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। MMRDA नवनगर प्रकल्पास शेतकऱ्यांचा ठाम विरोध। कळवे येथील पहिली बैठक निष्फळ। पेण तालुक्यातील कळवे गावात आज रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA कडून प्रस्तावित नवनगर प्रकल्पासाठी जमीन संपादनासंदर्भात आयोजित बैठकीत प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला। या बैठकीसाठी आमदार रवींद्र पाटील, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, विविध विभागांचे अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी, MMRDA अधिकारी, पडवळ गणेश मूर्तिकार विभागातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। MMRDA अधिकारी पडवळ यांनी प्रस्तावित प्रकल्पाची रूपरेषा मांडत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच सुरुवातीपासून बैठकीत शेतकऱ्यांचा असंतोष स्पष्ट जाणवत होता। सुमारे 300 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नवनगर प्रकल्पाला थेट विरोध नोंदवत अनेकांनी आम्हाला प्रकल्प नको अशी भूमिका मांडली। शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सेज अनुभवांचा दाखला देत विकास की फसवणूक हा मूलभूत प्रश्न उपस्थित केला। खाजगी व्यवहार, अपूर्ण करार आणि 7/12 उतार्यावरील नोंदी यामुळे प्रत्यक्ष ताबेदार शेतकरी वंचित राहिल्याचे सांगत संमती पत्राद्वारे संपादनाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी ठाम मागणी करण्यात आली। केवळ संमती पत्रावर जमीन घेणे अन्यायकारक आहे असे सांगत 22.5% योजनेलाही स्पष्ट नकार देण्यात आला, तर सेजप्रमाणेच पुन्हा फसवणूक होण्याची भीती व्यक्त झाली। या बैठकीत आर्थिक व धोरणात्मक मुद्द्यांवरही गंभीर चर्चा झाली। संपादनापूर्वी जमीन येणे करून झोन जाहीर करूनच योग्य दराने संपादन करा अशी मागणी पुढे आली। यासोबतच या प्रकल्पाविरोधात सुमारे 19,000 हरकती दाखल झाल्या असूनही सुनावण्या प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करत भूसंपादन प्रक्रियेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। बैठकीत अतुल म्हात्रे, दीपक पाटील, काशीनाथ पाटील, मोहन नाईक, संतोष पाटील, अनंत पाटील, राजेंद्र झेमसे, अभिमन्यू म्हात्रे, वासुदेव पाटील आदींनी ठाम भूमिका मांडत प्रशासनाला जाब विचारला। शेवटी आमदार रवींद्र पाटील यांनी सांगितले की प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर तो स्वीकारार्ह नाही असे स्पष्ट केले, मात्र अभ्यासपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहनही केले। एकंदरीत कळवे येथील बैठक भविष्यातील संघर्षाची दिशा दर्शवणारी ठरली असून पारदर्शकता आणि न्याय्य संपादनाशिवाय हा प्रकल्प पुढे जाणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी गरज, तृप्ती भोईर, पेण। आमदारांनी सांगितलंय, आमदार बोलले, तर हे असं घडू नये याच्या सर्वांच्या संमतीनं खरं म्हणजे त्यांनी सुरुवातच अशी केली की निगेटिव्ह। मला या सगळ्या आता बोलू नको, आता बोलू नको, मला सगळं माहिती आहे, बोलू नको। ऐका जरा, मी काय बोलतोय एक ऐक। अरे बाबा, मला माहिती आहे एसी जेटचा, पण मी काय म्हणतो ऐक ना जरा। ऐका जरा, मी काय म्हणतोय एसी जेटचा एक मिनिट, एसी जेट साठी मी जेवढा त्रास घेतला, अरे ऐका जरा, एसी जेट साठी जेवढा मी त्रास घेतला, जेवढ्या मीटिंग झाल्या, जेवढ्या मीटिंग मिनिस्टरकडे झाल्या, त्याच्या अनंत पाटलाला माहिती आहे, मोहनला माहिती आहे, इतर सर्व मंडळींना माहिती आहे। या एसी जेटचा गौप्य आता मी काय स्फोट करत नाही। हे जर मी स्फोट केला, जमिनी या आपण दिल्या, त्याला सह्या आपण केल्या, आपण पैसे घेतले। ऐका जरा, ऐका जरा,
बसा तुम्ही, बसा ना.